नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या विज्ञानच्या पेपरच्या संदर्भात. बघा 10वीचा विज्ञानचा पेपर तुमचा आता 10 मार्चला होणार आहे. त्यासोबतच आत्तापर्यंतचे जेवढे काही तुमचे पेपर झाले त्याचे संपूर्ण गायडन्स मी तुम्हाला केलेले आहे. त्यानुसार बहुतेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी मार्क्सचा पेपर त्या ठिकाणी लिहिलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा, मराठी असेल, हिंदी असेल, भूमिती असेल, गणित असेल, त्यासोबतच इंग्रजी असेल, म्हणजे हे जे काही तुमच्या आतापर्यंत झालेले पेपर आहेत, परीक्षेचे पेपर आहेत, त्याचे तुम्हाला व्यवस्थित गायडन्स केल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडवलेले आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पण त्या ठिकाणी आलेल्या होत्या. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी विज्ञानचा जो काही भाग 1चा पेपर आहे त्याविषयीची महत्त्वाचं गायडन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच 95+ स्कोर तुम्ही कसा करू शकता त्याचं गायडन्स मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. अतिशय सोपा पेपर आहे विज्ञानचा, पण घाबरून जायचं नाही. कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते पण मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे आणि काही टिप्स पण या ठिकाणी देणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकतात. तर लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. 100% तुम्हाला ह्या ठिकाणी अशाच पद्धतीचे प्रश्न जे ते येत असतात. विज्ञानचा पेपर आलेला आहे, 10 मार्चला तुमचा पेपर होणार आहे. तर आता सुरुवात करण्याअगोदर सर्वात अगोदर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी तर 10वी-12वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त असेल. त्यासोबतच 10वीचं असेल, 12वीचं असेल, रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील त्यांना पाठवून द्या, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांना याची जास्तीत जास्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना याची जी काही माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. थोडाही वेळाने घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे काही महत्त्वाचं गायडन्स आहे ते आपण लगेच या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता बघा, ही प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. ही प्रश्नपत्रिका 2024ची आहे. 2024ची प्रश्नपत्रिका आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना वाटतं मी 2025ची प्रश्नपत्रिका दाखवतोय. बघा, लक्षात घ्या, ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ही 2024च्या बोर्डाच्या परीक्षेला आलेली आहे. 2025ची प्रश्नपत्रिका कोणीही तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण ते बोर्डाच्या पेपर सेटर जे असतात ते तज्ज्ञ लोकांनी त्या ठिकाणी पेपर सेट केलेला असतो आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या हातात प्रश्नपत्रिका येत नाही तोपर्यंत ते कोणालाहीच माहिती राहत नाही की कुठल्या पद्धतीची तुम्हाला प्रश्नपत्रिका येईल म्हणून. ठीक आहे, तर त्यामुळे कुणालाही माहिती होत नाही की 2025चे प्रश्न कोणते येतील. ठीक आहे, आता ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे. लक्षात घ्या सर्वांनी. तुम्ही मग विनाकारण नंतर कमेंट्स कराल आणि सांगाल की 2024ची प्रश्नपत्रिका आहे. तर ही 2024चीच प्रश्नपत्रिका आहे. लक्षात घ्या, 2024 सांगतो बघा, 2024ची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांना क्लिअर झालं असेल. आता लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, वेळ 2 तासांचा तुम्हाला असतो. 40 गुणांची तुमची परीक्षा होत असते, बरोबर. आता आपण लगेच या ठिकाणी सुरुवात करूया. सुरुवातीलाच एक महत्त्वाचा प्रश्न, गणिताचा पेपर तुमचा झालेला आहे, भूमितीचा पण झाला. आता बघा, सर्वात अगोदर भूमितीचा जो काही पेपर झालेला आहे, शेवटचा पेपर भूमितीचा होता, तो पण 40 गुणांसाठी होता. आता ह्या 40 गुणांपैकी तुम्ही किती गुणांचा लिहिला आहे? जर 40चा लिहिला असेल तर 40 लिहून पाठवा, 35चा लिहिला असेल तर 35 लिहून पाठवा, 30चा लिहिला असेल तर 30 लिहून पाठवा. बघा, जेवढ्या मार्कांचा तुम्ही लिहिला असेल तेवढ्या मार्कांचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जो काही पेपर आहे तो सांगायचा आहे. कारण मी बघा, तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी त्या ठिकाणी संपूर्ण गायडन्स केलं होतं. पूर्णच्या पूर्ण पेपर मी सोडवून दिला होता तुम्हाला. गणिताचा असेल, भूमितीचा असेल, 2024च्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सोडवून त्या ठिकाणी दाखवल्या होत्या. त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल. तर यावेळेस पण मी तुम्हाला विज्ञानचा पेपर हा जो आहे तो हा पण जवळपास बघा, ह्याच परीक्षेमध्ये 40 गुणांची तुमची परीक्षा विज्ञान 1ची आहे. यामध्ये मी तुम्हाला जवळपास 15 ते 17 मार्कांचा जो काही पेपर आहे तो सोडून देणार आहे. या ठिकाणी लाईव्ह मी तुम्हाला सोडून देणार आहे. 15 ते 17 गुणांचा जो काही पेपर आहे तो सोडून देणार आहे, म्हणजेच 2024ची प्रश्नपत्रिका सोडून देणार आहे. ठीक आहे, तर बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक टाकावा लागत असतो. जो काही तुमचा बैठक क्रमांक असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. विज्ञान 1 लगेच सुरुवात करूया. पाहू शकता, अशा पद्धतीच्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या असतात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, या तुम्ही वाचल्याच असतील. आता आपण लगेच सुरुवात करूया. सुरुवातीलाच तुम्हाला पहिला प्रश्न असतो बघा. पहिला प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा जो काही क्रमांक आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. बघा, योग्य पर्यायाचा जो काही क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 5 गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी बघा, 5 गुणांचंही मी तुम्हाला सोडून देणार आहे. 5 गुणांच्या रिकाम्या जागा आपण त्याला शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो. तर पहिला प्रश्न आहे,
उष्णतेचे SI पद्धतीतील एकक डॅश डॅश आहे. या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला असं काहीतरी उत्तर लिहायचं आहे. आता बघा सुरुवातीला काय दिलेले आहे, उष्णतेचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे ते तुम्हाला सांगायचे. जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर येऊन जाईल. याचं उत्तर बघा, याचं जे काही उत्तर आहे ते जूल आहे. जूल उष्णतेचे SI पद्धतीतील एकक जे आहे ते जूल आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. बघा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे. काय प्रश्न आहे, सूर्य जो आहे तो सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, त्याचे कारण काय. तर ते कारण त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. सूर्य जो आहे तो क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण काय. तर याचं कारण आहे प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे जे काही अपवर्तन आहे ते झाल्यामुळे सूर्य आपल्याला क्षितिजाच्या थोडे खाली असताना देखील तो आपल्याला दिसतो. आता बघा 2 गुण तुमचे झाले आहेत. आता तिसरा प्रश्न 1 गुणांसाठी, तिसरा प्रश्न 1 गुणांसाठी. ठीक आहे, 2 गुण तुमचे झाले आहेत. आता हा तिसरा प्रश्न. ठीक आहे, कार्बोक्झिलिक हा आम्लाचा क्रियात्मक गट आहे. बघा हा डॅश डॅश हा कार्बोक्झिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. आता डॅश डॅश म्हणजे कोणता, या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले. तर याचं बरोबर उत्तर आहे पहिलाच. बघा जो COOH आहे हा कार्बोक्झिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. 3 गुण झाले. पुढचा बघा चौथा प्रश्न. चौथा प्रश्न पण तुम्हाला 1 गुणांसाठीच असतो. ठीक आहे. आता बघा चौथा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे. काय, साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये डॅश डॅश बिंगाचा वापर करतात. बघा साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये डॅश डॅश या बिंगाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आता 4 ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय, तर बघा 4 ऑप्शन्स तुमच्यासमोर आलेले. याचं जे काही बरोबर उत्तर आहे ते आहे बहिर्वक्र. साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये बहिर्वक्र बिंगाचा वापर त्या ठिकाणी केला जात असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न महत्त्वाचा 5वा शेवटचा प्रश्न 1 गुणांसाठी आपण आहे. 4 गुण तुमचे झालेत. 5वा प्रश्न तुम्हाला सोडून देतो आहे. म्हणजेच तुम्हाला ह्या ठिकाणी अशाच पद्धतीचे प्रश्न येत असतात, पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी या 2025ला वेगळे प्रश्न असतील, पण सेम तुम्हाला या रिकाम्या जागा विचारले जाऊ शकतात. बघा डॅश डॅश पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवण्यात येतो. कोणत्या पद्धतीमध्ये काय म्हणतात त्याला, तर त्याला कथिलीकरण म्हणतात. या ठिकाणी आपल्याला समजतं. बघा कथिलीकरण पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर जो आहे तो धातूवर चढवण्यात येतो, त्याला कथिलीकरण असे म्हणतात. ठीक आहे. आता या ठिकाणी 5 गुणांसाठीचे 5 प्रश्न मी तुम्हाला सोडून दिले आहेत. 5 गुण झाले. आता पुढे बघा ब मध्ये आपण जातोय. ब मध्ये आपण जात असताना हे पण मी तुम्हाला सोडून देतोय. कशा पद्धतीने बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. ब मध्ये खालील प्रश्न सोडवा 5 गुणांसाठी. पहिला प्रश्न बघा, सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा. सर्वात लहान आकाराचा अणू, तुम्ही चांगला अभ्यास केला असेल, सर्वात लहान आकाराचा अणू कोणता आहे, तर हा अणू आहे हेलियम. बघा हेलियम हा जो काही सर्वात लहान आकाराचा अणू आहे. हायड्रोजन पण त्या ठिकाणी लिहिला जातो, पण हेलियम हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. कॅल्शियम कार्बोनेटचे जे काही रेणुसूत्र आहे ते रेणुसूत्र लिहायचे. कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र लिहा. कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र कसं लिहायचे बघा, काय रेणुसूत्र कॅल्शियम कार्बोनेटचे, CaCO3 हे कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र आहे. ठीक आहे. पुढे बघा कॅलरी मापीचा उपयोग. आता कॅलरी मापीचा उपयोग कशासाठी केला जातो, तर ते तुम्हाला सांगायचं. कॅलरी मापीचा उपयोग जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला बघा एका वाक्यात तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता आणि पैकीच्या पैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकता. तर कॅलरी मापीचा उपयोग कशासाठी केला जातो, तर पदार्थाच्या विशिष्ट उष्म धारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करणे हा कॅलरी मापीचा उपयोग आहे. आता पुढे बघा, दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखायचे. आता या ठिकाणी आपल्याला हायड्रोकार्बन ओळखायचे. जर आपण याला पाहिलं तर हे जे काय आहे, तुम्ही बघा शिकला असाल तुम्ही, तुम्हाला माहिती असेल. जर आपण पाहिलं तर बघा इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल. तर आता हे जे काही इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखायचे कशा पद्धतीने, तर हे जे काही आपल्याला पाहायला मिळते हे इथेन आहे आणि हे कसं आहे बघा C2H6. बघा C2 आहेत 2, 4 आणि 6, H6 आहेत बरोबर. तर हे काय झालं आहे, इथेन झालेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता पुढचा प्रश्न तुमच्यासमोर बघा, 5वा प्रश्न आहे.
योग्य जोडी जुळवा. पाण्याचा अपवर्तनांक. पाण्याचा अपवर्तनांक अतिशय सोपा आहे, तुम्हाला आलं पाहिजे उत्तर. पाण्याचा अपवर्तनांक कोणता असतो? तर बघा या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिलेले, ते योग्य जोडी जुळवायची. तर याचं बरोबर उत्तर आहे सी. पाण्याचा अपवर्तनांक कोणता असतो? 1.33 हा पाण्याचा अपवर्तनांक आहे. 5 गुणांसाठी तुमचा हा पण प्रश्न झाला. पहिले 5 आणि हे 5 असे 10 गुणांचं मी तुम्हाला सोडून दिलेले. ठीक आहे, अजून 5 गुणांचं पण मी तुम्हाला सोडून देणार आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा पुढे आपल्याला काय पाहायला मिळते. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. शास्त्रीय कारणे लिहा, सायंटिफिक रिझन लिहा. कोणतेही 2. 4 गुणांसाठी म्हणजेच प्रत्येक प्रश्न तुम्हाला 2 गुणांचा आहे. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे, पहिलं बघा, चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. याचं तुम्हाला शास्त्रीय कारण द्यायचे. आता हे बघा, हे जे काही शास्त्रीय कारण वगैरे हे जर मी तुम्हाला सांगत बसलो तर हे खूप लांब होईल आणि एवढं लिहिण्यासाठी पण त्या ठिकाणी वेळ जातो. त्यामुळे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचे. चांगला अभ्यास जर तुम्हाला असेल तर तुम्ही ते सोडवू शकता. आता आपण सरळ तुम्हाला काही सांगितलेलं आहे, मी त्यानुसार सांगून देणार आहे. पुढे बघा तुमच्यासमोर प्रश्न आलेला आहे. बघा, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 3. या ठिकाणी पण तुम्हाला 2 गुणांसाठी एक प्रश्न आहे. बघा, डोबे-रायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा. तुम्ही वाचलं असेल, डोबे-रायनरचं नक्कीच त्या ठिकाणी असतोच प्रश्नपत्रिकेमध्ये. जर तुम्ही चांगला अभ्यास या ठिकाणी केला डोबे-रायनरच्या याच्या संदर्भात तर तुम्हाला नक्कीच ते येऊन जाईल. पुढे बघा, आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला जवळपास 10 गुणांचं सोडून दिलेलं आहे. यामध्ये पण मी तुम्हाला बघा 2 गुणांचं सोडून देतो आहे, 2 गुणांचं. ठीक आहे, आता दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहायचा आहे. बघा, ही जी काय आकृती ही ओळखायची आणि हिचा उपयोग लिहायचा आहे. आता ही आकृती कशाची ते तुम्हाला त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. तुम्ही बघा, विद्युत जनित्र पाहिलेलं आहे का तुम्ही? विद्युत जनित्र, ठीक आहे, विद्युत जनरेटर, त्याची ही आकृती आहे. विद्युत जनरेटरची ही आकृती आहे. आता याचा उपयोग पण सांगितलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, दिलेली आकृती ओळखून आकृती पण ओळखायची आणि तिचा उपयोग पण लिहायचा आहे. आकृती कोणती आहे? विद्युत जनित्र आहे. ठीक आहे, आणि त्याचा उपयोग काय? तर बघा, उपयोग विद्युत जनरेटरचा उपयोग काय असतो? विद्युत निर्मिती करणे. आणि दुसरं म्हणजे विद्युत धारा प्रवर्तित करणे. हे 2 उपयोग तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. हे 2 गुण तुमचे झाले. बरोबर, पहिले 10 गुणांचं सोडून दिले, हे 2 गुणांचं असं तुमचं 12 गुणांचं आतापर्यंत झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. पुढे पण मी तुम्हाला काही प्रश्न सोडून देणार आहे. ठीक आहे, आता अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असतात. बघा, हे जे काही तुम्हाला पाहायला मिळते, हा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी जे काही दिलेले तुम्हाला नाभी अंतर त्यानुसार तुम्ही सोडवू शकता. आता पुढे आपण गेलो. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला काय पाहायला मिळते. हा 3 गुणांसाठीचा प्रश्न. बघा, कंसातील योग्य पर्याय निवडा, उतारा पूर्ण करा. हा उतारा पूर्ण करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा जो काही प्रश्न आहे, हे 3 गुणांचा प्रश्न आहे, तो पण मी तुम्हाला एक सोडून देतो, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी जमेल. 3 गुणांसाठीचा हा जो काही प्रश्न आहे तो पण मी तुम्हाला सोडून देतो. बघा, जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी मिळू शकता. एक पाहता क्षणी आपण ह्या ठिकाणी सोडवू शकतो. मी तुम्हाला बघा 40 पैकी जवळपास 15 ते 17 गुणांचा हा जो काही पेपर आहे तो सोडवून देणार आहे. ठीक आहे, आता पुढे पाहू शकता. बघा, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5 दिले, त्यापैकी पहिला प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे जे काही दिलेले शब्द आहेत हे तुम्हाला या ठिकाणी रिकाम्या जागांमध्ये भरायचे आहेत. बघा, इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण कसे केले जाते? तर 4 खंडात विभाजन आहे. त्याचं 4 खंडात विभाजन केलेले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश जो आहे तो कशात होतो? तर तो S ब्लॉकमध्ये होतो. S ब्लॉकमध्ये 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश S ब्लॉकमध्ये होतो, हायड्रोजन वगळून. गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा जो काही समावेश आहे तो कशामध्ये होतो? तर तो P ब्लॉकमध्ये होतो, म्हणजेच P खंडामध्ये, P ब्लॉकमध्ये होतो. ठीक आहे, आता आपण पुढे जर गेलो तर बघा 3 ते 12 पुढे आपल्याला सांगितलेले 3 ते 12च्या संदर्भात. बघा, 3 ते 12 जो आहे तर तो कशामध्ये होतो? तर 3 ते 12 जो आहे तो D ब्लॉकमध्ये असतो. D ब्लॉक, 3 ते 12 D ब्लॉकमध्ये असतो. आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. आवर्त सारणीच्या तळाशी दाखवलेले लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्य म्हणजे F ब्लॉक, F खंड होय. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. एफ खंड ते त्या ठिकाणी असतो, एफ खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्य धातू असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. ठीक आहे, तर म्हणजेच तुमच्या पैकीच्या पैकी मार्क्स तुमचे ह्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, हे 3 गुण तुमचे झाले. म्हणजे जवळपास बघा, अगोदर मी तुम्हाला 12 गुणांचं सोडवून दिलं होतं, प्लस हे 3 गुण झाले, असे तुमचे 15 गुणांचं झालं. ठीक आहे, आता पुढे एक अजून एक सोडून देतो बघा. या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळते. आता बघा, हा एक प्रश्न आहे, हा एक प्रश्न पण मी तुम्हाला सोडून देतो बघा. हा पण 3 गुणांसाठीचे 15 ते झाले आणि हा एक 3 गुणांचा आहे, म्हणजे 18 गुणांचं मी तुम्हाला सोडून देतो बघा. ठीक आहे, प्रश्न काय, खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील जे काय आलेख दिलेला आहे तुम्हाला, आता हा आलेख तुम्हाला व्यवस्थितरित्या निरीक्षण करायचं आहे बघा. हा आलेखाचं निरीक्षण करायचं आहे आणि हा आलेख निरीक्षण करून तुम्हाला जे काही विचारलेले प्रश्न आहेत बघा, हे खाली विचारलेले प्रश्न आहेत 3 प्रश्न, म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी. दिलेला आलेख काय दर्शवतो, तर हा आलेख तापमान काल दर्शवतो. तापमान आणि काल आलेख आहे. ठीक आहे, हा दर्शवतो. आता रेषा ए बी काय दर्शवते बघा, रेषा ए बी काय दर्शवते, तर रेषा ए बी ही काय दर्शवते आपल्याला, तर या आलेखात जर आपण पाहिलं तर रेख ए बी किंवा रेषा ए बी ही 0 डिग्री सेल्सिअस बघा, 0 डिग्री सेल्सिअस या स्थिर तापमानाला बर्फाचे जे काही पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया आहे ती दर्शवते. बर्फाच्या पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया आपल्याला दर्शवते. ठीक आहे, स्थिर तापमानाला 0 डिग्री सेल्सिअसला. आणि रेषा बी सी काय दर्शवते बघा, या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला बी सी ही रेषा काय दर्शवते, बी सी ही रेषा आपल्याला काय दर्शवते. तर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने निरीक्षण केलं तर रेख बी सी काय दर्शवते, तर ही पाण्याच्या तापमानातील 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस बघा, या ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअस अशी वाढ दर्शवते, अशी आपल्याला त्या ठिकाणी वाढ दर्शवते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. 3 गुणांसाठी हे पण झालं, म्हणजे जवळपास बघा आता 18 गुणांचं तुमचं झालेलं आहे. ठीक आहे, आता पुन्हा एक तिसरा प्रश्न तुम्हाला देतो, हा पण 3 गुणांचा आहे, म्हणजे 18 आणि 3 21 गुणांचं मी तुम्हाला या ठिकाणी सोडून देतो बघा. 18 आणि 3 21 हा पण प्रश्न तुम्हाला सोडवतो बघा. काय म्हटलं आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करायचा आहे. आता या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला तक्ता जो आहे तो पूर्ण करायचा आहे. तर बघा, पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, पहिल्या आकृतीमध्ये चांगला अभ्यास जर तुम्ही केला असेल तर निकट दृष्टिता पाहायला मिळते आणि या ठिकाणी दूरदृष्टिता या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतिमेचे स्थान काय आहे, प्रतिमेचे स्थान जर आपण पाहिलं तर बघा, प्रतिमा ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. प्रतिमा ही काय, तर दृष्टिपटलाच्या अलीकडे, दुसऱ्या याच्यामध्ये बघा, प्रतिमेचं स्थान तर ही दृष्टिपटलाच्या अलीकडे आहे आणि हे काय, तर हे दृष्टिपटलाच्या मागे आहे, म्हणजेच मागे किंवा पलीकडे आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, आता बघा, दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले जे काही भिंग आहे तो कोणते आहे, तुम्ही जर आकृत्या पाहिल्या तर आकृत्या पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणते भिंग वापरलेले. तर बघा, जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी कोणते भिंग वापरलेले तुम्ही चांगल्या पद्धतीने निरीक्षण करायचे आणि तुम्हाला समजेल. बघा, ह्या ठिकाणी जे आहे पहिल्या याच्यामध्ये, तर दोषाचे निराकरण करण्यासाठी योग्य नाभी अंतर असलेले अंतर्गोल भिंग आणि या ठिकाणी बहिर्गोल भिंग वापरलेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, हे तुमचं 21 गुणांसाठीचं झालेलं आहे. तर आता पुढे जर आपण गेलो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे होते आणि पैकीच्या पैकी गुण तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकणार होता. जर चांगला अभ्यास तुम्ही केलेला असेल तर पैकीच्या पैकी गुण तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. बघा, जवळपास मी तुम्हाला एक पाहता क्षणी 21 गुणांचं या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे. सेम टू सेम असंच तुमची प्रश्नपत्रिका असेल, फक्त प्रश्न वेगळे असतील. या प्रश्न जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल, जर तुम्ही चांगला विज्ञानाचा अभ्यास केला असेल तर पैकीच्या पैकी तुम्ही मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकता. म्हणजे 40 पैकी 40 गुण तुम्हाला मिळवणे काहीही अवघड नाही आहे. ठीक आहे, 21 गुणांचं मी तुम्हाला या ठिकाणी पाहता क्षणी सोडवून दिलेलं आहे. म्हणजे जवळपास 19 गुणांचं फक्त तुम्हाला सोडवायचं राहिलेलं आहे. ठीक आहे, बघा, जर आपण पाहिलं तर व्हिडिओ आपला 20 मिनिटांचा आहे आणि या 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला जवळपास 21 गुणांचं सोडवून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा जो काही व्हिडिओ तो तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.